काय माणूस आहे रे तू? काल आपल्या गावाच्या पाटलाच्या एकूण ते पोराचं लगीन होतं आणि तू मुंबईला गेला. काय तुला काय आवत दिलं नव्हतं? आवताना होतं रे, पण आपल्याला कामाने कुठे वेळ मिळतोय. बरं ते जाऊ दे, लगीन कसं काय झालं? बाबा लग्नाचं काय विचारतोय? असं लगीन आयुष्यात बघितलं नाही. काय लग्नाचा थाट, काय पाहुण्याची सोय, आरा विचारूच नको. पुढे सर माग जवळ पुढे सर बोलायचं. बरं ते जाऊ दे, आपण पाटलाच्या वाड्यावर जाऊ आणि कालचा काय लग्नाचा माल उरला असला त्याच्या कामावर तुम्ही सर का टिकून बाई पलीकडून बाई तुम्ही सर तुम्ही सर का जिंदे सर आपल्या लग्नाची म्हणत्यात का पाटलाच्या पोराचं लगीन झालं, काय धामधुमी झालं. इकून समोर नाही पाटील, पण जरा अर्जंट काम निघालं होतं बघा. बरं ते जाऊ दे, लगीन कसं काय झालं? चांगलं झालं. अरे लग्नाचं काय विचारतो? पाटलाच्या मुलाचं लगीन म्हटलं तिथं काय कमी, राजा बोले आणि दर आले. काय मोठं मंगल कार्याला होतं. नवरदेवाला बसायला 11,000 रुपये रोजाचा तर नुसता घोडा होता. अरे भाऊ, आणि ते तरी काय नाही, नवरीच्या अंगावर 10 लाख रुपयाचं सोनं होतं. मला तर चक्कर वादंद्रीवाले तर लईच भारी होते. अरे तुला त्यांची सुपारी काय माहित? 51,000 रुपये सुपारी, त्यांची नुसती सुपारी होती. रात्रीची वरात तर लयच भारी होती. पाटील एक बोलू? बोला. राग तर येणार नाही? रात्री नवरा नवरीची वरात सगळ्या गावासमोर फटाक्याच्या आतिषबाजीत आणि सकाळी नवरीची वरात तांबे घेऊन हागंदारीला. हे बरं नाही दिसत पाटील. राग तर येणार नाही ना? स्वतःला 50 योगेश तू नका म्हणू एकटा म्हणून. स्वतःला 50,000ची गाडी, बायकोला नेसायला 5,000ची साडी, राहायला 2 मजली माडी, तरी बाईला हागंदारीला झाडी. असा कसा रे तू मर्दगडी? फुकटचीच प्रतिष्ठा मिळवतदारी. आता संडास बांधून घे घरी, नाहीतर मी शेवटून फेकदारी. पवन काय नारायणराव असं काय बोलता? आली कोणी तसं नाही पाटील. उघड्यावर संडासला बसल्यामुळे साथीचे रोग पसरतात. एक ग्रॅम संडास मध्ये 1 लाख जंतू असतात. त्यामुळे गावाचं आरोग्य बिघडतं. एक कुटुंब वर्षाकाठी 5 ते 6 हजार रुपये आजारपणावर खर्च करते. आणि आपण जर एक संडास बांधला तर त्याला 2,000 पर्यंत खर्च येईल आणि तो संडास आयुष्यभर आपल्या कामी येईल. तुम्ही लग्नाला एवढा मोठा खर्च केला, लग्न एवढे मोठे थाटामाटात गेले आणि साधा तुम्हाला एक संडास बांधणं आहे ना? अहो पाटील, आपलं पुरुष मंडळीचं ठीक आहे, पण स्त्रियांना उघड्यावर संडासला बसल्यामुळे आतड्याचे आजार होतात. त्यांचे पोट साफ होत नाही. त्यामुळे हे सर्व टाळण्यासाठी सर्वांच्या घरी एक संडास असावा. नारायणराव जे म्हणतात ते खरं आहे. मग पाटील काय विचार आहे, बांधणार की नाही संडास? आता पटलं बुवा तुमचं? पटलं की नाही पाटील? पटलं. बरं डबल एकदा बोलू? बोला. राग तर येणार नाही ना? नाही बोला. स्वतःला 50,000ची गाडी, बायकोला नेसायला 5,000ची साडी, राहायला 2 मजली माडी, तरी बाईला हागंदारीला धाडी. असा कसा रे तू मर्दगडी? फुकटचीच प्रतिष्ठा मिळवतदारी. आता संडास बांधून घे घरी, नाहीतर मी शेवटून फेकदारी. पांडू आता पटलं बा तुमचं? पांडू त्या मिस्त्रीला बोलव रे. पाटील आजची हा संडास बांधून घेतो.
परत एकदा म्हणा. गावकऱ्यांनो, तुम्हीही आमच्या पाटलासारखी चूक करू नका. तुम्ही लवकरात लवकर संडास बांधून घ्या, ही आमची एक नम्र विनंती. आम्ही मुले सांगू परोपरी संडास बांधा घरोघरी. आम्ही मुले सांगू परोपरी संडास बांधा घरोघरी. संडास बांधा घरोघरी. टेबल द्यावर समोर. Kita